नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाची 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजनेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिनांक 14 जुलै 2024. प्रस्तावना. भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तिमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य, भक्तिमार्गाने करीत असतात. आपले दैनंदिन कर्तव्य पार पडत असताना देखील आपल्या देवदेवतांचे, भगवंताचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची मोठी तीर्थस्थळे आहेत, जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबासाठी ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. 2. सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. 3. योजनेची व्याप्ती. सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेची एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ₹30,000 इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इतर सर्व बाबींचा समावेश असेल. 4. योजनेचे लाभार्थी. महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. 5. योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता. 1. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2. वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. 4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 6. अपात्रता. 1. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. 2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी असून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि ₹2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र असतील. 3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. 4.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. 5. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्य नावावर नोंदणीकृत आहेत. 6. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इतर. 7. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय प्राधिकरणाने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे. 8. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांना प्रवास करणे पूर्ण केले नाही, अशा माजी अर्जदारांना देखील येथे संधी आहे. 9. जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणत्याही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर तिला कधीही योजनेचा लाभापासून वंचित ठेवता येईल. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. 7. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. 2. लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड. 3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड. 2. मतदार ओळखपत्र. 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. 4. जन्मदाखला. या 4 पैकी कोणते प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल? 4. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा असणे अनिवार्य किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. 5. वैद्यकीय प्रमाणपत्र. 6. पासपोर्ट आकाराचा फोटो. 7. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक. 8. सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. 8. रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी अथवा टुरिस्ट कंपन्यांची निवड. सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. 9. लाभार्थ्याची निवड. प्रवाशाची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल. 1. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाईल. 2. निवडलेल्या प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल. 3. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केले जाईल. 4. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. 5. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाच लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. 10. प्रवास प्रक्रिया.
1. जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. 2. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल. 3. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल. 4. प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. 5. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोचावे लागेल. रेल्वे किंवा बसने प्रवास. 1. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. 2. प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवाशाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडवायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यभागी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल. 11. प्रवाशांचा गट. हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यास कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल. 12. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध. या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल. प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. 13. अतिरिक्त खर्चाबाबत. कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार देण्याची तयारी असावी. 14. प्रवासादरम्यान प्रवाशाकडून अपेक्षा. 1. प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील. 2. राज्याची देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे. 3. प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील. 4. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशाकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. 5. प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांच्या गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही. 6. साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थ झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात. 15. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे. 1. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. 2. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. 3. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. 4. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. 1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड. 2. स्वतःचे आधार कार्ड. 16. तात्पुरते यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जावर दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जाचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. 17. मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहाय्यकाची प्रवासासंबंधीच्या तरतुदी. 1. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्यास परवानगी असेल, परंतु
अर्जदाराने त्याच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवासास इच्छुक आहे. 2. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. 3. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 पेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही. 4. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नीचे वय 75 वर्षाचे असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणी असतील तर त्यांना मदतनीसाची मदत घेता येईल. 5. सहाय्यकाचे किमान वय 21 ते कमाल 50 वर्षे असावे. एखाद्या मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. 6. प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर समितीची यासाठी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर 2 समित्या नियुक्त केलेल्या आहेत. त्या समितीची आता कार्य पाहू. सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील. 1. सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे. 2. सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे. 3. सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे. 4. कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे. 5. प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित करणे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांमध्ये तसेच योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना राहतील. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सदर योजनेचा आढावा दर 3 महिन्यांनी घेण्यात येईल. 20. मूल्यांकन. सदर योजनेचे मूल्यांकन आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल. 21. वेबसाईट तयार करणे. सदर योजनेची नवीन वेबसाईट बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून करून घेण्यात येईल. 22. राज्य नोडल अधिकारी. प्रस्तुत योजनेसाठी निवड केलेल्या जिल्ह्यात आयुक्त समाज कल्याण पुणे हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी नोडल मंत्रालय असेल. सदर योजनेच्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. 23. लेखाशीर्ष. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी आवश्यकतेनुसार खर्चासाठी व निधीची तरतूद करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष घेण्यात येईल. या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत सद्यस्थितीत वृद्ध व अपंगांसाठी ग्रहे या राज्यस्तरीय योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लेखाशीर्ष 22-35-14-32 मध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेकरता नव्याने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या आर्थिक तरतुदीतून सदर खर्च भागवण्यात यावा. 24. सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेतक क्रमांकासह उपलब्ध असून हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने राजेश मांजरेकर, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, सहपत्र परिशिष्ट अ व ब, प्रति सर्व सन्माननीय महोदयांना. आता पाहणार आहोत परिशिष्ट अ व ब यांची माहिती. यामध्ये परिशिष्ट अ मध्ये भारतातील तीर्थक्षेत्रांची यादी आहे. अनुक्रमांक, मंदिराचे नाव आणि स्थान. 1. वैष्णोदेवी मंदिर, कटरा, जम्मू आणि काश्मीर. 2. अमरनाथ गुहा मंदिर, जम्मू आणि काश्मीर. 3. सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब.
4. अक्षरधाम मंदिर दिल्ली. 5. दिगंबर जैन लाल मंदिर दिल्ली. 6. लक्ष्मीनारायण मंदिर दिल्ली. 7. बद्रीनाथ मंदिर चमोली उत्तराखंड. 8. गंगोत्री मंदिर उत्तरकाशी उत्तराखंड. 9. केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग उत्तराखंड. नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड. यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी उत्तराखंड. बैद्यनाथ धाम देवधर झारखंड. काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश. इस्कॉन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश. श्रीराम मंदिर अयोध्या उत्तर प्रदेश. सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा. श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा. लिंगराज भुवनेश्वर मंदिर भुवनेश्वर ओरिसा. मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर ओरिसा. कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी आसाम. महाबोधी मंदिर गया बिहार. रनकपूर मंदिर पाली राजस्थान. अजमेर दर्गा राजस्थान. सोमनाथ मंदिर वैरावळ गुजरात. द्वारकाधीश मंदिर गुजरात. नागेश्वर मंदिर द्वारका गुजरात. सांची स्तूप सांची मध्य प्रदेश. खजुराहो मंदिर खजुराहो. महाकालेश्वर मंदिर उज्जैन मध्य प्रदेश. ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी मध्य प्रदेश. श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम कर्नाटक. गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळ कर्नाटक. विरूपाक्ष मंदिर हंपी. चेंकेश्वर मंदिर बेलूर. अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू कर्नाटक. महाबळेश्वर मंदिर गोकर्ण कर्नाटक. भूतनाथ मंदिर बदामी कर्नाटक. मुरुडेश्वर मंदिर मुरुडेश्वर कर्नाटक. आयहोल मंदिर आयहोल कर्नाटक. श्रीकृष्ण मंदिर उडुपी कर्नाटक. वीरनारायण मंदिर बेलावडी कर्नाटक. तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला. मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेश. बृहदीश्वर मंदिर तंजावर तमिळनाडू. मीनाक्षी मंदिर मदुराई. रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम. कांचीपुरम मंदिर कांचीपुरम. रंगनाथ स्वामी मंदिर त्रिची. अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवनमलाई आणि कैलासनाथ मंदिर कांचीपूर हे सर्व तमिळनाडूमधील मंदिरे आहेत. एकंबेश्वर मंदिर कांचीपुरम. सारंगपाणी मंदिर कुंभकोणम. किनारा मंदिर महाबलीपुरम. मुरुगन मंदिर तिरुचेंद्र तामिळनाडू. श्री पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम. गुरुवायूर मंदिर गुरुवायूर. वडक्कुनाथन मंदिर त्रिशूर. पार्थसारथी मंदिर आरनमुल्ला. शबरीमाला मंदिर पथनामथिट्टा. अटकल मंदिर गुरुवायूर. थिरुनेल्ली मंदिर वायनाड. वैकोम मंदिर महादेव मंदिर वर्कला. तिरुवल्ला मंदिर तिरुवल्ला. शिवगिरी मंदिर वर्कला हे सर्व मंदिर केरळमधील आहेत. वैकोम महादेव मंदिर केरळ. तिरुवल्ला मंदिर तिरुवल्ला. शिवगिरी मंदिर वर्कला. समेद शिखरजी गिरिडोह झारखंड. शत्रुंजय हिल गुजरात. गिरनार गुजरात. देवगढ़ उत्तर प्रदेश. पावापुरी बिहार. अनकपूर राजस्थान. दिलवाड़ा टेम्पल राजस्थान. उदयगिरी मध्य प्रदेश. आता पाहूया महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे. परिशिष्ट ब. सिद्धिविनायक मंदिर. महालक्ष्मी मंदिर. चैत्यभूमी. माउंट मेरी चर्च. मुंबादेवी मंदिर. वाळकेश्वर मंदिर. विश्व विपश्यना. चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ. सेंट जॉर्ज द बॅप्टिस्ट चर्च ही सर्व मुंबई शहरातील मंदिरे चर्च व तीर्थक्षेत्रे आहेत. सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ मुंबई. गोदीची पाश्वत मंदिर मुंबई. नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट मुंबई. शाह हर हमीम सिनेगॉग मस्जिद भंडार. मॅगेन डेव्हिड सिनेगॉग भायखळा. सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च अग्यारी अग्नी मंदिर. मयुरेश्वर मंदिर मोरगाव. चिंतामणी मंदिर थेऊर. गिरिजानाथ मंदिर लेण्याद्री. महागणपती मंदिर रांजणगाव. खंडोबा मंदिर जेजुरी. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड तालुका पुणे जिल्हा पुणे व मुंबई शहरातील ही सर्व मंदिरे आहेत. संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू. संत चोक्कामाळा समाधी मंदिर पंढरपूर. संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माडा.
विठोबा मंदिर पंढरपूर, शिखर शिंगणापूर सातारा, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, ज्योतिबा मंदिर कोल्हापूर, जैन मंदिर कुंभोज. गुरु गोविंद सिंह समाधी मंदिर हजूर साहेब नांदेड, खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड, श्री संत नामदेव महाराज देवस्थान उमरज तालुका कंधार नांदेड, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव, संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजीनगर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ संभाजीनगर, जैन स्मारके लोरा लोणी छत्रपती संभाजीनगर, विघ्नेश्वर मंदिर ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर नाशिक, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबकेश्वर, मुक्तिधाम नाशिक, सप्तशृंगी मंदिर वणी नाशिक, काळाराम मंदिर नाशिक, जैन मंदिरे मांगेतुंगी नाशिक, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, एकविरा देवी कारलाम पुणे, श्री दत्त मंदिर औदुंबर सांगली, केदारेश्वर मंदिर बीड, वैजनाथ मंदिर परळी बीड, पावस रत्नागिरी, गणपतीपुळे रत्नागिरी, मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी, महाकाली देवी चंद्रपूर, श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर सातारा, अष्टदशभुज रामटेक नागपूर, दीक्षाभूमी नागपूर, चिंतामणी कळंब. महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.